भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत। मुंडेंनी मूळ बाबी बदलून नॅनो युरिया डीएपीच्या संदर्भात चर्चा केली। 8 फेब्रुवारीला महाविकास आघाडी सरकारकडे प्रस्ताव पाठवला असं महत्त्वाचं विधान धस यांनी केलं। सह्याद्रीवर बैठक बोलावत मुंडेंनी खत खरेदीच्या संदर्भात चर्चा केली। 12 मार्चला प्रस्ताव गेला, त्याच दिवशी जीआर काढला असं धस यांनी म्हटलेलं आहे। कृषी विभागामध्ये घोटाळा झाला। धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आता गंभीर आरोप केलेले आहेत। तर 342 कोटींची खरेदी करण्यात आली असं सुरेश धस यांनी म्हटलं। तर डीबीटी शिवाय खरेदी करू नये असा जीआर आहे असं देखील आता धस यांनी अधोरेखित केलंय। प्रस्तावांना मंजुरी देऊ नका असं 15 फेब्रुवारीला सांगितलं होतं। डीबीटी मधून सूट मिळवण्यासाठी परवानगी घेतली नाही असं महत्त्वाचं विधान देखील सुरेश धस यांनी केलेलं। या संदर्भातली काही कागदपत्र देखील त्यांनी माध्यमांना दाखवलेली आहेत। डीएसएमएस, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल। खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली। कृषी आयुक्त प्रवीण गौडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावावर 12 मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्गमित। शासनाचं फास्ट काम किती आहे बघा। 12 मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्तालयाकडून आणि 12 मार्चलाच मंजुरी दिली। त्याचा सुद्धा संपूर्ण पुरावा बाब क्रमांक 2 चा जो पुरावा आहे, हा पुरावा PDF द्वारे मी देतो। त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव, त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय। 12/9/2017 एक शासन निर्णय की डीबीटी शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये, परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही। आणि ती सगळी खरेदी किती आहे? 342 कोटी। महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील 77 कोटी 25 लाख रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले 16 मार्चला। कृषी आयुक्तांनी 31 मार्चला लगेच निर्गमित करून टाकले। 28 मार्चला 16 मार्चचा जीआर बॅगा द्यायच्यात ना, बॅग 6 बांधाची बॅग 577 ला पुढे येईल। तर त्याचा 77 कोटी रुपयाचा 31 मार्चलाच पैसे ऍडव्हान्स या ठिकाणी दिले। टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे, त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे। या टेंडरमध्ये नॅनो युरिया बॅग किंवा असा काही समावेश नाही। हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे। ठराविक लोकांना MAIDC ते चालवणारे अधिकारी, कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगच्या आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमचं डोकं चक्रावून जाईल, महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची प्रयत्न केलाय। वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।